Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity part 3rd or appreciation of the poem Indian Weavers by Sarojini Naidu. Friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe this channel to get notifications of all upcoming videos. Friends, syllabus of 12th English up to 2.2 and syllabus of 10th English up to 2.3 is available in the form of videos on this channel. So please do watch all these videos and the link is given in description box. So let's begin brainstorming activity part 3rd or the appreciation of the poem Indian Weavers. Question number A5 second. Write an appreciation of the poem Indian Weavers. Indian Weavers या कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन, क्रिटिकल ॲप्रिसिएशन या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल, द थीम, पोएटिक स्टाईल, द लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोयम, स्पेशल फीचर्स, मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोयम, युअर ओपिनियन अबाउट द पोयम. या मुद्द्यांचा वापर करून आता लिहूया ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम इंडियन वीवर्स बाय सरोजिनी नायडू. पहिला मुद्दा, टायटल और द नेम ऑफ द पोयम. द नेम ऑफ द पोयम इज इंडियन वीवर्स. नेम ऑफ द पोएटेस इज सरोजिनी नायडू. तर ॲप्रिशिएशन लिहिताना सर्वप्रथम आपल्याला त्या कवितेचं नाव आणि त्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव लिहावं लागतं. त्यानंतरचा पॉईंट आहे द थीम ऑफ द पोयम. या कवितेची थीम काय, या कवितेचा आशय काय, म्हणजे ही कविता कशावर आधारलेली आहे किंवा कवीला, कवयित्रीला या कवीमधून काय सांगायचं आहे. थीम ऑफ द पोयम इज कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन वीवर्स इन द लाईफ ऑफ वी ऑल पीपल इन इंडिया. तर या कवितेचा आशय आहे वीवर्स म्हणजे विणकरांचं जे योगदान आहे इंडियामध्ये, इंडियन पीपलच्या जीवनामध्ये, तर ते कंट्रीब्युशन दाखवण्याचं काम या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने केलेलं आहे. बिसाइड दिस डिफरंट स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ लाईक बर्थ, मॅरेज अँड डेथ and the fabrics required in that stages woven by weavers in different moods at different times of the day is also the theme of the poem. भारतीय विणकरांचं भारतीय लोकांच्या जीवनामध्ये जे काही स्थान आहे हा सुद्धा या कवितेचा एक आशय आहे, थीम आहे. परंतु यासोबतच मानवी जीवनाच्या 3 स्टेजेस या कवितेमध्ये दाखविलेल्या आहे. पहिली स्टेज आहे बर्थ, जन्म, दुसरी आहे मॅरेज, लग्न, आणि तिसरी डेथ म्हणजे मृत्यू. तर जन्म म्हणजे बालपण, मॅरेज म्हणजे एक तारुण्य आणि डेथ म्हणजे म्हातारपण. आणि या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स मानवाच्या जीवनामध्ये घडतात आणि त्या प्रत्येक इव्हेंटच्या दृष्टीने हे वीवर्स काही फॅब्रिक वीव करत असतात. डिफरंट कलर्स यूज्ड इन द पोयम रिप्रेझेंट द मूड्स ऑफ वीवर्स डिस्क्राइब्ड इन द पोयम. दिस पोयम सेम्स टू हॅव बीन डेडिकेटेड टू इंडियन वीवर्स. आणि या कवितेमध्ये कवयित्रीने वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या स्टेजसाठी वापरलेले आहे आणि त्या कलरमधून त्या वयाचं आपल्याला एक प्रदर्शन किंवा माहिती होत असते आणि त्यानुसारच वीवर्स कोणत्या मूडमध्ये ते कपडे विणतात हे सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने या कवितेमध्ये कवयित्रीने डिस्क्राईब केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही कविता भारतीय विणकरांना समर्पित केल्याचं आपल्याला दिसून येईल. सेकंड पॉईंट आहे पोएटिक स्टाईल. या कवितेची पोएटिक स्टाईल कशी आहे. देअर आर 3 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स. तर या कवितेमध्ये 3 स्टांजाज आहे आणि प्रत्येक स्टांजा हा 4 लाईन्सचा आहे. द पोएम इज रिटन इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर. या कवितेमध्ये कवयित्री सुरुवातीला प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाचं उत्तर वीवर्स देतात. तर अशा प्रकारे क्वेश्चनिंग आणि आन्सरिंग या कवितेमध्ये आपल्याला दिसते. In the beginning of the stanza, poetess asks question and weavers answer in the end of the stanza. Rhyming scheme of the poem in the first stanza is AABB, in second stanza is CCDD, and in third stanza is EEFF. तर सेम रायमिंग स्कीम आपल्याला यामध्ये दिसेल. या कवितेमधील प्रत्येक स्टांजामध्ये आपल्याला सेम रायमिंग स्कीम दिसते. परंतु रायमिंग वर्ड जर बघितले तर प्रत्येक स्टांजामधले रायमिंग वर्ड्स एकमेकांना मॅच होत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी रायमिंग स्कीम आहे AABB, CCDD आणि EEFF याप्रमाणे. त्यानंतर आहे द लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोयम. या कवितेमध्ये भाषा आणि पोएटिक डिव्हायसेसचा कशा प्रकारे वापर करण्यात आलेला आहे ते पाहूया. द लँग्वेज यूज्ड इन द पोयम इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी टू अंडरस्टँड.
या कवितेमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही अतिशय साधी आणि समजण्याला फारच सोपी आहे. द पोएटेस हॅज यूज्ड सिमिली, मेटॅफर, इमॅगरी, अलिट्रेशन, इंट्रोगेशन ॲज द पोएटिक डिव्हायसेस इन द पोयम. आणि या कवितेमध्ये कवयित्रीने काही पोएटिक डिव्हायसेस म्हणजे काही काव्यात्मक तंत्रांचा वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काही अलंकार, काही फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये दिसतील. ते आहेत सिमिली म्हणजे उपमा, म्हणजे दोन गोष्टींची तुलना एकमेकांशी सरळ सरळ केलेली आहे. मेटॅफर म्हणजे रूपक, म्हणजे दोन गोष्टींची तुलना ही डायरेक्टली न करता इनडायरेक्टली केलेली आहे. इमॅगरी म्हणजे काही सिम्बलचा, काही प्रतीकांचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे, जसा की काही कलरचा वापर. अलिट्रेशन म्हणजे लाईन्समध्ये असे काही वर्ड्स आहे ज्यांची सुरुवात सेम अल्फाबेटने झालेली आहे, ज्यांचा साऊंड हा सेम येतो आणि त्या ठिकाणी एक मेलोडियस साऊंड निर्माण होतो. तर अशा प्रकारे अलिट्रेशन. इंट्रोगेशन म्हणजे कवयित्रीने या कवितेमध्ये प्रत्येक स्टांझामध्ये विवर्सला प्रश्न विचारलेला आहे आणि कवयित्रीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये विवर्स म्हणजे विणकरांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर अशा प्रकारची लँग्वेज आणि पोएटिक डिव्हायसेसचा वापर कवयित्रीने या कवितेमध्ये केलेला आहे. पुढचा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स. या कवितेचं वैशिष्ट्य काय? ब्रिलियंट यूज ऑफ मेटॅफर बाय पोएटेस इन द पोयम इज वन ऑफ द स्पेशल फीचर्स इन द पोयम. या कवितेमध्ये कवयित्रीने केलेला मेटॅफरचा वापर हा एक या कवितेमध्ये स्पेशल फीचर राहू शकतो. त्यासोबतच डिफरंट स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ आर पिक्चराइज विथ डिफरंट कलर्स इन अ पर्टिक्युलर टाईम ऑफ डे. तर या कवितेमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या स्टेजेस डिफरंट कलरने त्या डिस्क्राईब केलेल्या आहे, विच रिप्रेझेंट द लाईफ ऑफ ह्युमन बीइंग्स, आणि त्यामधून मानवी जीवन व्यक्त करण्यात आलेलं आहे. पोएम इज डेडिकेटेड टू इंडियन वीवर्स. आणि अशा प्रकारे ही कविता इंडियन वीवर्सला म्हणजे भारतीय विणकरांना त्यांच्याप्रती ही एक समर्पण भावना व्यक्त करते किंवा त्यांना ही कविता समर्पित केल्याचं आपल्याला दिसून येतं. ऑल स्टांझाज हॅव अ स्पेसिफिक मीटर. आणि प्रत्येक स्टांझामध्ये आपल्याला एक विशेष असं मीटर, एक रचना आपल्याला दिसून येते. द व्हेरी फर्स्ट लाईन ऑफ एव्हरी स्टांझा बिगिन विथ द सेम वर्ड्स. आणि प्रत्येक स्टांझामधली पहिली लाईन ही सेम वर्ड्सने सुरुवात झालेली आहे, ती आपल्याला दिसून येतं. क्वेश्चनिंग बाय पोएटेस अँड ॲन्सरिंग बाय वीवर्स इज कॉमन इन ऑल स्टांझाज. आणि प्रत्येक स्टांझामध्ये आपल्याला एक गोष्ट पण कॉमन दिसेल, ती म्हणजे क्वेश्चनिंग बाय पोएटेक्स म्हणजे पोएटेसने प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर विणकरांनी दिलेलं आहे. तर ही सुद्धा एक या कवितेची विशेषता आपल्याला दिसून येईल. राईम स्कीम इज ऑल्सो वन ऑफ द स्पेशल फीचर्स यूज्ड बाय पोएटेस ब्रिलियंटली. आणि ज्या पद्धतीने या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच आणि त्यासोबतच रायमिंग स्कीमचा वापर केलेला आहे, तर हे सुद्धा या कवितेचं एक स्पेशल फीचर आहे, विशेष असं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल इन द पोयम. या कवितेच्या माध्यमातून आपल्याला काय मेसेज मिळतो, काय मॉरल लेसन मिळतो किंवा काय मूल्ये आपण या कवितेच्या माध्यमातून रुजवू शकतो. इंडियन वीवर्स हॅव ग्रेट कंट्रीब्युशन इन द लाईफ ऑफ इंडियन पीपल. आता या कवितेच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की ती म्हणजे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये भारतीय विणकरांचं किती मोठं योगदान आहे ते आपल्याला आता माहीत झालेलं आहे. ॲज द वीवर्स आर रेडी टू weave their fabrics in all situations in different times of day, the poem gives us message of to be prepared to help others in all situations like the weavers. आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की वीवर्स हे कोणत्याही सिच्युएशन्समध्ये रेडी असतात त्यांचं फॅब्रिक विणण्यासाठी. मानवी जीवनामध्ये ज्या काही स्टेजेस आपण या कवितेमध्ये बघतो त्या प्रत्येक स्टेजमध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे वीवर्स फॅब्रिक विणत असतात. वेगवेगळ्या मूड्समध्ये ते फॅब्रिक विणत असतात, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये विणतात. दिवसाच्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वेळेला ते त्यांचं काम कंटिन्युअसली करत असतात. तर या कवितेमधून कवयित्री आपल्याला एक मेसेज देऊ इच्छिते, तो म्हणजे की आपणही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. सिच्युएशन काहीही असो, ज्याप्रमाणे वीवर्स तयार असतात, ज्याप्रमाणे हे विणकर काम करतात त्याप्रमाणेच आपणसुद्धा काम केलं पाहिजे. आणि त्यासोबतच भारतीय विणकरांच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. तर अशाही प्रकारचा एक मेसेज या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. युअर ओपिनियन अबाउट द पोयम. आपलं या कवितेबद्दल काय मत आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. दिस पोयम इज व्हेरी सिम्पल. ही कविता फारच सिम्पल आहे. इट हॅज अ ह्युमन टच ॲज द वीवर्स, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोफेशनल्स इन इंडिया, आर डिस्क्राइब्ड.
weaving their beautiful fabrics for human beings in his different stages. मानवीय दृष्टिकोनाने भरलेली ही कविता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण बघतो की भारतामध्ये विविंग म्हणजे विणकाम करणे हा जो प्रोफेशन आहे अत्यंत महत्त्वाचा असा प्रोफेशन आहे आणि हा प्रोफेशन या कवितेमध्ये डिस्क्राईब केलेला आहे. आपण हे बघतो की हे विणकर या कवितेमध्ये मानवाच्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये जे काही आपलं बालपण असतं, लग्न आहे, तारुण्य, म्हातारपण, मृत्यू, तर ह्या सर्व स्टेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक इव्हेंटसाठी आपल्यासाठी कुठलं ना कुठलं फॅब्रिक्स हे लोक विणत असतात. With the help of this poem, poetess has connected us with Indian weavers who are on the way of extinction nowadays because of modern technologies. आणि आज रोजी आपण बघतो आहोत की मॉडर्न टेक्नॉलॉजीजचा वापर प्रचंड प्रमाणात होत आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जे इंडियन व्हीवर्स आहेत ते ऑन द वे ऑफ एक्सटिंक्शन आहे, म्हणजे आता ते पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा व्यवसाय हा संपूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच असं वाटतं की कवयित्रीने या कवितेच्या माध्यमातून आपल्या सर्व भारतीय लोकांना नक्कीच इंडियन व्हीवर्ससोबत आपल्याला जोडण्याचा प्रयत्नही नक्कीच झालेला आहे. आय वॉन्ट देम टू सर्वाईव्ह ऑर इम्प्रूव्ह देअर बिझनेस विथ द हेल्प ऑफ वी इंडियन पीपल. आणि मला व्यक्तिशः असं वाटते की त्या लोकांचा व्यवसाय हा जिवंत राहायला पाहिजे, व्यवसाय हा इम्प्रूव्ह झाला पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी भारतीय विणकरांची मदत केली पाहिजे आणि त्यांचं जे काही फॅब्रिक्स आहे ते आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच हे सर्व शक्य होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 3 किंवा क्रिटिकल ॲप्रिशिएशन पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम इंडियन वीवर्स बाय सरोजिनी नायडू. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा इंग्रजीचा 2.2 पर्यंतचा सिलॅबस आणि वर्ग 10वा इंग्रजीचा 2.3 पर्यंतचा सिलॅबस या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेला आहे आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.